विद्यार्थी मित्रांनो, मी अशी हजारो मुलं बघितलेत, की ज्यांना बोर्डच्या एक्झाममध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्कोर होतोय आणि त्याच मुलांचा सी-ई-टीमध्ये स्कोर अतिशय कमी होतोय. असं का? 2च मिनिटात तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. प्रॉब्लेम कुठं होतोय तुम्हाला माहिती आहे का? त्याचं सोल्युशन पण देणार आहे मी तुम्हाला. प्रॉब्लेम एकच आहे, की तुम्हाला फायनल रिव्हिजनची सवय आहे. फायनल रिव्हिजन. उद्या मॅथ्सचा पेपर आहे ना, आदल्या दिवशी जागून तुम्ही फक्त मॅथ्सचाच अभ्यास करताय आणि तुम्ही मॅथ्सचा पेपर देऊन पैकीच्या पैकी मार्क मिळवताय. पण सी-ई-टीला एका दिवशी, आदल्या दिवशी तशी तुम्हाला रिव्हिजन करताच येत नाही रे आणि म्हणून तुम्ही पॅनिक मोडमध्ये जाऊन सी-ई-टीचा सोपा पेपर अवघड करून येताय. मग उपाय काय याच्यावरती? तर उपाय आहे टेस्ट. हां, टेस्ट. मी तुमच्या सगळ्यांसाठी म्हणूया आपण इलाइट टेस्ट सीरीज आणलंय. त्याचं एक वेगळं फोल्डर आहे. व्हिजन बॅचमध्ये आहे, रँकर्स कोर्समध्ये आहे, आपल्या क्रॅश कोर्समध्ये आहे. तुम्ही ते फोल्डर चेक करा. ॲप डाउनलोड करा. तुम्ही ॲप डाउनलोड केल्यानंतर स्टोअर ऑप्शनमध्ये जेवढे बॅचेस आहेत 12th स्टँडर्डच्या रँकर टेस्ट सीरीज त्याच्यामध्ये पण इलाइट टेस्ट सीरीज. मग ह्या टेस्ट सीरीजचा अभ्यास करायचा आहे का तुम्हाला? नाही करायचा अभ्यास. अभ्यास करायचा नाहीये. तुमचा झालाय अभ्यास. तुमचा अभ्यास झालेला आहे. तुम्हाला या लेव्हलपर्यंत यायचंय, की द्या कुठला पण पेपर मला जमतोय कारण मी केलंय. मला सांगा, मी तुम्हाला सांगतो स्ट्रॅटेजी एकच आहे, की सकाळी उठल्या-उठल्या टेस्ट द्यायच्या. म्हणजे या इलाइट टेस्ट सीरीजमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. पहिल्या दिवशीच्या टेस्टमध्ये फर्स्ट टेस्टमध्ये फिजिक्सचा पहिला टॉपिक रोटेशनल डायनामिक्स, केमिस्ट्रीचा पहिला टॉपिक सॉलिड स्टेट, मॅथ्सचा पहिला टॉपिक कुठला आहे? लॉजिक. या प्रत्येकाचे 5, 5, 5 प्रश्न असणार आहेत. सकाळी उठलं, आवरलं तुमचं, की इमिडिएटली टेस्ट द्यायची. बट टोटल क्वेशन्स किती देतोय तुम्हाला मी? 15 क्वेशन देतोय आणि या 15 क्वेशनसाठी मी 20 मिनिट वेळ दिलाय. पुष्कळ आहे. ओके. एका तासापैकी 20 मिनिटं टेस्ट द्या. 15 पैकी 7-8 प्रश्न सुटतील, 4-5 सुटतील, 1-2 नाहीतर एकही सुटणार नाही. ओके. पण 20 मिनिटानंतर जेव्हा टेस्ट सबमिट कराल, तेव्हा पुढच्या 40-50 मिनिटामध्ये तेच प्रश्न पुन्हा सोडवायचे. ओके. सॉलिड स्टेट केलाय रे तुम्ही अभ्यास, खूप वेळा केलाय. रिलेशन बिटवीन एज लेंग्थ आणि एटॉमिक रेडियस असणारच आहे. मी तुम्हाला सांगतो डेन्सिटीचा प्रश्न असेल किंवा एक्झाम्पल्स असतील. पुस्तकाच्या बाहेरचं काहीही केमिस्ट्रीमध्ये येत नाही हे लक्षात घ्या. मॅथ्स, फिजिक्समध्ये लेंदी क्वेशन्स आहेत. म्हणजे टॅकल मी तो सगळ्यांना मिळून मी 20 मिनिटं वेळ दिलाय बरं का. मग स्ट्रॅटेजी काय? की केमिस्ट्रीला 5 मिनिटं वेळ द्या. ओके. त्याच्यानंतर फिजिक्सला 5 मिनिटं वेळ द्या. हो, आणि मॅथ्सला 10 मिनिटं वेळ द्या. मग या 10 मिनिटात तुम्ही काही ट्रिक वापरून ओके, लॉजिक आहे पटपट सोडवून जर वेळ वाचला, तर तो वेळ फिजिक्ससाठी वापरू शकताय. पण केमिस्ट्री 5च मिनिटात व्हायला पाहिजे. व्हायलाच पाहिजे लक्षात घ्या. खूप कमी वेळ दिलाय मी. ते तर चॅलेंज देतो ना तुम्हाला मी. मग आता मला सांगा पहिल्या दिवशी पण हे 21 जानेवारी पासून सुरू करतोय बरं का. म्हणजे तुम्ही 21 तारखेला हा जर व्हिडिओ बघत असाल तर इमिडिएटली टेस्ट द्या. तुम्ही 20 तारखेला हा व्हिडिओ बघताय तर उद्या टेस्ट आहे समजा. तुम्ही 22 तारखेला व्हिडिओ बघितला लक्षात ठेवायचं टेस्ट सीरीज सुरू झालेली आहे आणि 20-20 मिनिटात मी माझी स्ट्रॅटेजीच आहे. मी तुम्हाला फिजिक्सचे 50 प्रश्न दिले, केमिस्ट्रीचे 50 दिले, मॅथ्सचे 50 दिले. तर एवढा वेळ नाहीये तुमच्याकडे लक्षात घ्या. बरं हे करत असताना मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या. ॲक्चुअली ड्रॉपर जर तुम्ही असाल तर पुढच्या 25 दिवसात सगळं तुमचं क्लिअर होईल. पण रेग्युलर स्टुडंट असाल, तुमची प्रॅक्टिकल एक्झाम येईल, बोर्डची प्रॅक्टिकल एक्झाम येईल, बऱ्याचशा गोष्टी अडथळे खूप आहे. अरे जेईचं पहिलं अटेम्प्ट येईल, बरोबर आहे, मला माहिती आहे सगळं. पण तुम्हाला एक 15 दिवस जर तुम्ही असं केलं, ओके, तर तुमचे 15 टॉपिक रिवाईज होणार आहेत आणि त्याच्यासारखंच बरं, मी काय म्हटलंय तुम्हाला डायरेक्टली 20 मिनिटं वेळ द्यायचंय. तुम्हाला कळेल किती आठवतंय तुम्हाला. आठवतच नाही असं होतं बऱ्यापैकी, पण तसं होऊ द्यायचं नाहीये तुम्हाला हे लक्षात घ्या. मग ही जी इलाइट टेस्ट सीरीज मी तुम्हाला फ्री प्रोव्हाईड करतोय सगळ्यांना. तुम्ही द्यावं ही माझी इच्छा आहे. मग जे ड्रॉपर आहेत त्यांनी मात्र जोरात अभ्यास करा लक्षात घ्या. ड्रॉपर मुलांना टेन्शन नाहीये. अरे टेन्शन आहे. टेन्शन कसलं नाहीये. तुम्ही असं म्हणू नका, चला मला बोर्डची तयारी करायला वेळ द्यायची गरज नाहीये. बाकीची मुलं बोर्डची तयारी करतील. अरे तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही आणखीन अभ्यास वाढवला पाहिजे लक्षात घ्या. बरं, आता सगळ्यात इम्पोर्टंट मी सांगून तर झालंय, पेपर कसे आहेत तुम्हाला मी सांगितलंय. ओके. मी तुम्हाला सांगतोय, की ह्या प्रकार टाळायचा असेल, तर टेस्ट दिल्या पाहिजेत. ओके. तुमची मेंटॅलिटी अशी डेव्हलप केली पाहिजे, की मी केलंय सगळं. मला आठवतंय. मला येतंय सगळं. मला येतंय. या लेव्हलपर्यंत तुम्ही जायचंय बरं का लक्षात घ्या. आणि तुम्हाला काही डाउट्स वगैरे असतील तर मला हे करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, अजून एक यश गुजर नावाचा आपला स्टुडंट आहे.
ओके. मी यश सगळ्यांनाच सांगतोय, की फिजिक्सचे न्यूमेरिकल असतील, फिजिक्सचे आय-एम-पी क्वेशन्स असतील, तर 21 जानेवारी आणि त्याचबरोबर 22 जानेवारी हे 2 दिवस तुम्हाला जास्तीत जास्त मी फिजिक्सचे व्हिडिओ प्रोव्हाईड करणार आहे. म्हणजे अगदी 21 तारखेपासून म्हणजे उद्यापासूनच म्हणूया आपण. ठीक आहे. 21 जानेवारीपासून. मग तुला अभ्यास व्यवस्थित करा. उठल्या-उठल्या उद्या टेस्ट द्यायची तुम्हाला. ऑल द बेस्ट.